आज तर ऋषिदा आपल्या मंडळीला एवढी खतरनाक पैकी ऍक्टिंग शिकवत होते का मला तर आता विचार पडला होता की बॉलिवूड वाल्यांचं काय होणार, पण तुम्ही हे मनातून कसं पाहून राहिले चला मी तुम्हाला आधीपासून सांगतो, तोपर्यंत घ्या तुम्हाला फॉलो करू. सकाळच्या टाइमले मी गावातून फिरून राहिलो होतो, पण भाऊ रस्ते बंद. आता आमच्या गावात एवढा कापूस झाला की लोकांच्या घरात मावून नाही राहिला. म्हटलं गावातल्या नाही तर बाहेर गावच्या गाड्या येऊन आमच्या गावातला कापूस नेऊन राहिल्या. मजा काय का हो. मग गावातून मी सरळ वावरात गेलो निलेशदाची भेट घ्यायला. तर दादाची वावरातली तूर काढणं चालूच होती, पण विषय असा होता का आपल्या वावरातली राहिली होती तूर काढायची आणि हेच निलेशदाची थ्रेशर न्यायची होती आपल्या वावरातली तूर काढाले. पण भाऊ म्हणे आपलं 2-3 दिवस रिकाम पण नाही. अरे नाही हो म्हटलं निलेशदा, पायजा जरा गरीबाच्या इकडे लवकरच रिकाम पण काढून आपल्या वावरातली तूर काढून द्या, कारण या वर्षीचा पावसाळा जरा लवकरच सांगितलाय बरं म्हटलं. मग मी निलेशदा सोबत एवढे शब्द बोलून रात्री सरळ गाडी टाकली परतवाडा रोडनं, येऊन पोहोचलो फ्रेंड्स टाउन कॅफे इथं. तर आपल्या मंडळीची चालू होती शूटिंग आणि त्यात ऋषीभाऊ मंडळीला एवढी खतरनाक ऍक्टिंग शिकवत होते की आता बॉलिवूड वाल्यांचं काही खरं नाही म्हटलं. मग सर्व शूट कंप्लीट करून सर्व आतंकवादी फरार झाले. म्हणून बस मग आजसाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत सर्वांना राधे राधे.